महाड बस स्टँड जवळील हॉटेल वेलकम येथे मनविसे शहराध्यक्ष शंतनू पिसाट हे शौर्मा घेण्यासाठी गेले होते। कूपन घेऊन ते परप्रांतीय आचार्याजवळ कूक गेले असता त्याने पिसाट यांच्याशी अरवाच्या भाषेत बोलून अपमानास्पद वागणूक दिली। हा प्रकार समजताच मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हॉटेलवर जमा झाले आणि त्यांनी मनसे स्टाईलने आंदोलन करत परप्रांतीयाला समज दिली। या आंदोलनादरम्यान हॉटेलमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या FDA नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघड झाले। विशेष म्हणजे शौर्माच्या चिकनवर आरोग्याला घातक ठरणारा खाण्याचा रंग लावल्याचे निदर्शनास आल्याने मनसे सैनिक अधिकच संतप्त झाले। मनसे कार्यकर्त्यांनी महाडमधील सर्व हॉटेल्समधील परप्रांतीय कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्याची मागणी केली आहे। अखेर हॉटेल मालकाने जाहीर माफी मागितल्यानंतर या वादावर पडदा पडला। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी अथर्व उमेश देशमुख, मनविसे महाड तालुका अध्यक्ष। आज सायंकाळी 7च्या सुमारेस एक महाड तालुक्यातील नामांकित हॉटेल वेलकम या ठिकाणी एक घटना आमच्या निदर्शनामध्ये आली। आमची मनविसेचे पदाधिकारी काही तिथं खाण्याच्या वस्तू खरेदी गेले असता त्या ठिकाणी असं निदर्शनास आले की तिथे एक कामगार मजूर आहे, तो अरवच्या भाषेमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदीमध्ये आमच्या पदाधिकाऱ्याशी एकदम उद्धटपणे बोलत होता। हा सर्वात महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा मुद्दा हाच आहे की कुठेतरी मराठी माणूस या गोष्टीकडे कुठेतरी दुर्लक्ष करत आहे की बाबा बाहेरचे परप्रांतीय येऊन आपल्यावरती मजुरी करून जात आहे। पण आज ही गोष्ट महाडमध्ये उघडीस आपण केलेली आहे। आज तरी ह्यापुढे अशी कुठली घटना महाडमध्ये घडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या गोष्टीला अजिबात आरा देणार नाही। मनसे स्टाईलनी त्या व्यक्तीला आणि जो कोण संबंधित हॉटेल मालक असेल किंवा कोणी असेल त्या व्यक्तीला मनसे स्टाईलनी उत्तर 100% दिलं जाईल। नमस्कार, मी शंतनू पिसाट। आज महाडमधील नामांकित हॉटेल वेलकम हॉटेल इथे मी आज शौर्मा घ्यायसाठी गेलो होतो। तिथं आपण म्हणजे त्यांचे शौर्मा घेण्यासाठी तिथे कुपन सिस्टीम आहे, तर त्या कुपन सिस्टीममधनं मी एक कुपन काढले। त्यानंतर ते कुपन घेऊन जिथं जो शौर्मा बनवणारा जो म्हणजे कुक आहे त्या कुकजवळ मी कुपन द्यायला गेलो। कुपन द्यायच्या वेळेला त्या कुकनी म्हणजे माझ्याजवळ म्हणजे परप्रांतीय कुकनी माझ्याजवळ अरवाच्या भाषेत असं उत्तर केले की तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, आपको लेना तो लो, नाही तो मत लो, असे उत्तर जे करतायत त्या म्हणजे मला एकच सांगणं आहे की हे जे परप्रांतीयांचा जो एवढा जो माज वाढला आहे ना, हा माज यांचा जिरवलाच पाहिजे आणि त्यासाठी ह्याच्या पुढे मनसे आक्रमक होणार आहे।